नमस्कार. आपण गेल्या वेळेस भाग 6 बघितलेला आहे. आज आपण भाग 7 बघणार आहोत. त्यामध्ये एक नवीन गणित आहे. त्या 0.75 5 आणि 4:4:x. तर x ची किंमत किती असेल अशा प्रकारे आपल्याला गणित दिलेलं आहे. काय 0.75 5 4:x. तर x ची किंमत किती असेल. तर याची सुरुवातीला आपण अंश आणि छेदामध्ये मांडणी करून घेऊया. बघा सुरुवातीला दिलेला अंशात घ्या 0.75 छेदात 5 बरोबर काय आहे 4 छेदात x. जर आपल्याला हा x इकडे आणायचा असेल बरोबरच्या इकडे तर काय होईल. हा 4 तशाच तसा राहील. हा छेदातला इकडे काय होईल भागाकारातला गुणाकारात आणि हा अंशातला इकडे जाऊन छेदात जाईल. बघा म्हणून आता बघा x बरोबर 4 × 20 छेदात काय येईल 0.75. मग x बरोबर आता एक दशांशच्या समोर उजव्या बाजूला किती अंक आहेत 2. म्हणून दशांश काढून घेण्यासाठी आता बघा 75 लिहिलं आणि 2 20 आहे 2 शून्य द्यायचं. 2 अंक सोडून आहे म्हणून 2 शून्य वर दिले. आता 25 ने भाग द्या. 25 × 75 25 200. मग किती आलं बघा x बरोबर 80/3. किती राहिलं 80/3. तर याला काय करता येते का आपल्याला बघा. आता याला सुद्धा आपल्याला काही पूर्ण भाग जातो का 3 ने जात नाही. म्हणून 3 दोन्ही 6 किती उरला 1 उरला 2 उरले. सॉरी किती झाले 20 झाले. 3 18 2/3. हे सुद्धा बरोबरच आहे. हे उत्तर तुम्ही लिहू शकता आणि हे उत्तर तुम्ही लिहू शकता. धन्यवाद.